नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज इथं मस्त मी आज कारली तोडली होती, त्याच्यामुळे त्यातली 2 कारली मी घेतलेली आहे आणि त्याची अगदीच मस्त वेगळ्या पद्धतीने भाजी बनवायची पहा. आणि इथं 4 बटाटे घेतले, ते छोटे छोटे पाहू शकता तुम्ही. मग कारलं आणि बटाटं ही भाजी तुम्ही कधी केली का? अहो, खूप छान लागते, पहा एकदा करून. मस्त अशी कारल्याची आणि बटाट्याची आपण भाजी करूया चला. ह्या बटाट्याच्या पहा मी अशा खापा करून घेणार आहे. आपल्याला जशा कारल्याच्या करायच्यात ना तशाच पद्धतीने ह्या खापा करायच्यात, पाहू शकता तुम्ही. अगदी मस्त अशा खापा करून घेणार आहे. आणि बटाटण कारलं म्हणलं की खूपच छान लागतं बरं का. अजिबात कडू कारलं होणार नाही. आपण त्याला काहीही टाकणार नाही. आता कसं आहे, कडू होतं म्हणून कुणी गूळ टाकतं, कुणी चिंच टाकतं, कुणी खार टाकतं. मी असं काहीच टाकणार नाही, पाहू शकता. बटाटा मस्त असा चिरून घेतला आहे. त्याच्यानंतर ही 2 छोटी छोटी कारली ही सुद्धा घेते पहा. हे बघा, आता याच्यातले बी आहे ना ते काढून घ्यायच्यात आपल्याला, कारण की बी हे निबार आहेत बरं का. अक्षरशः निबार बी आहे, त्याच्यामुळं मी ते संपूर्ण काढून घेणार आहे. पहा मैत्रिणी, पूर्ण बी काढून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने. मैत्रिणी, मी तुम्हाला याच्या आधी भरपूर सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत, वेगवेगळ्या कारल्याचे प्रकार दाखवलेले आहेत आणि खरंच जेवढे दाखवले तेवढे खूप छान होतात. आणि आजचीसुद्धा ही कारल्याची रेसिपी खूपच अप्रतिम आहे. अगदी 2-3 दिवस टिकेन अशा पद्धतीची ही रेसिपी आहे. पहा, खूप छान रेसिपी आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हे कारलं आपल्याला संपूर्ण चिरून घेणार आहे. पहा, आता तुम्हाला वाटतं एवढं लांब ठेवणार आहे का? नाही, एवढं लांब नाही ठेवणार. मी मधीसुद्धा कट मारणार आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, म्हणजे आपलं जसं आपण बटाटा चिरला आहे तेच माप झालेलं आहे, की असं नाही की हे लांब झालं आहे ते आखूड झालं आहे. दोन्हीही सारखी मापं घेतलेली आहेत, पाहू शकता तुम्ही मस्तपैकी. आता इथं आपण मैत्रिणी काही कारली चिरून घेतलेत ना आपण मस्तपैकी. त्याला आपण 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद हे दोन्ही चोळून घेणार आहे बरं का. अगदी जोर लावून चोळायचं बघा. पूर्ण त्याला असं चोळलं पाहिजे, कचाकच चोळायचं आणि असं मस्त पाणी सुटलं पाहिजे. अगदी 5 मिनटात असंच ठेवायचं आणि मग नंतर आपल्याला ते धुवून घ्यायच्यात बरं का. चला, आता इथं हळद मीठ लावून झालेली आहे कारल्याला. आता इथं वाटणाची तयारी. हे बघा, 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 मिरच्या घेतल्या आहेत मैत्रिणी, शेंगदाणे घेतले आहेत आणि लसूण घेतलं आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर. हो का, हे एवढं साधं सिंपल अगदी वाटण आहे, जास्त काहीही नाही आहे. आणि ह्यात कमी वाटणात हे साधं सिंपल वाटण आपल्या कारल्याच्या भाजीची काय शोभा वाढवतं तुम्ही बघू शकता. तुम्हाला दुसरं काही वेगळं टाकायचीच गरज नाही, एवढं भारी कारलं होणार. अजिबात मैत्रिणी कडू नाही होणार, काय नाही होणार, चवही खूप छान देणार. हो का, इथं 5 मिनटं ते ठेवून मी असं स्वच्छ धुवून घेतलेलं ना. आता बटाटा बी हा धुवून घ्यायचा, दोन्ही एकत्र करणारे, पाहू शकता मी आता इकडून. हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही आपल्याला एकत्र केलं आणि अगदी छान मस्त मीठ हळद त्याला मूर्ती 5 मिनटं ठेवल्यावर आणि खरंच चव खूप अप्रतिम लागते मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि इथं हे वाटून घेतलेलं पहा मैत्रिणी. वाटण तुम्हाला जाडसर वाटायचं असं जाडसर वाटा, थोडं बारीक वाटलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण मी बारीक वाटलेलं आहे, पाहू शकता. त्याशिवाय न पाणी घालताच वाटलेलं आहे. इथे जिरी मोहरी टाकली पहा, तेल छान तापलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि जिरी मोहरी बी आपली छान अशी कडकडली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा ओला कांदा आहे बरं का मैत्रिणी, अक्षरशः शेतातून आणलेला हा ओला कांदा. आणि ओल्या कांद्याची चव काय अप्रतिम असती हे काय तुम्हाला सांगायची गरज पडायची नाही आहे, खूप छान. हा 1 कांदा चिरून घेतलेला आता मी हा सुद्धा परतून घेणार आहे. आणि ओल्या कांद्याची चव आणि रंग अगदीच वेगळाच दिसतो. आणि ओला कांदा चवीला बी खूप छान लागतो मैत्रिणी, पाहू शकता. आणि कोणत्याही भाजीला घातला की अप्रतिम अशी भाजी होती ओल्या कांद्याची. पहा, आता इथं 2 टोमॅटो घेतलेले, हे सुद्धा मी याच्यात टाकून घेते. टोमॅटो बी अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचे बघा. रंग बी पहा काय सुंदर दिसतोय मैत्रिणी, मस्त असा रंग दिसतोय. कांदा अगदी चांगल्या पद्धतीने परतत आला की आपण जे वाटण वाटलंय ना ते सुद्धा परतून घ्यायचं बरं का. अगदी छान मस्त असं वाटण परतून घ्यायचं बरं का. अगदीच मस्त असं हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं मैत्रिणी, पाहू शकता.
वाटण मी परतलं, पूर्ण वाटण असं चिकटलेलं सुद्धा असं काढून घेणार आहे आणि अगदी छान परतायचं बरं का. मस्त असं खरपूस वाटण परतलं पाहिजे आपलं. मेन म्हणजे आपण काय करायचं, हे वाटण जे परतायचे ना त्याच्यावर जास्त लक्ष ठेवायचं, मस्त असं परतू घ्यायचं. जेवढं तुम्ही परतसान ना तेवढी तुमची भाजी अगदीच अप्रतिम लागेल. इथं मी थोडीशी हळद टाकलेली आहे मैत्रिणी, जास्तही हळद टाकली नाही, आणि थोडीशी धना पावडर आणि मटण मसाला, बस. याच्या विरोधात आपल्याला काही टाकायचं नाही आहे, कारण की आपण आधीच मिरच्या ऑलरेडी घातलेल्या आहेत. आणि अजिबात कसंच कारलं आपल्याला तिखट करायचं नाही आहे. फक्त असं जणू काय कोणी म्हणेल मीठ टाकले असं करायचं आहे. इथं चवीपुरतं मीठ टाकून घेते. कारलं इतकं भारी लागतं हे, अगदीच कमालीचं. असं वाटतं किती खावा, एवढी टेस्ट लागते त्या कारल्याला मैत्रिणी, तुम्हाला काय सांगू. हे बघा, आता हे कारलं आणि बटाटे मी दोन्ही टाकून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही. मस्तपैकी खळबळून धुवून घेतले आणि त्याच्यात टाकलेलं आहे पहा. आता काय करायचं, हे पूर्ण असं मस्त परतायचं. जेवढं परतता येईल तेवढं परता मैत्रिणींनो. जेवढं तुम्ही परतसान तेवढी तुमची भाजी छान होणार आहे. आणि आपल्या बटाट्याला आणि कारल्याला बी रंग अगदीच अप्रतिम असा रंग येणार आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे मूठभर कोथिंबीर. मस्तपैकी ही हिरवीगार कोथिंबीरसुद्धा टाकून द्यायची, पाहू शकता तुम्ही. आणि आता मी फक्त याच्यात अर्धा ग्लास पाणी असं टाकणार आहे, जास्त नाही टाकणार बरं का, फक्त अर्धा ग्लास, पाहू शकता तुम्ही. असं अर्धा ग्लास पाणी टाकून द्यायचं आहे. आणि आपल्याला गॅस हा लहान ठेवायचा, एकदम लहान, आणि झाकण ठेवायचं आहे. आणि लहान गॅसवर ही भाजी शिजून द्यायची. पहा बरं, आता पहा भाजीचा रंग, पहा मैत्रिणी. भाजी बी एवढी मी न चापता तुम्हाला सांगते, भाजी खूप छान झालेली आहे. आणि मस्त असा बटाटा बी शिजला आहे, त्यातली भाजी पूर्ण शिजलेली आहे. आणि खरंच खूप छान झाली. पहा, चाफायची बी गरज नाही, नुसतं डोळ्यांनी पाहिलं तरी आपली भाजी झालेली लगेच कळती. आणि खरंच खूप अप्रतिम भाजी आहे मैत्रिणी. अशी भाजी जर तुम्ही केली ना तर नक्कीच एक सोडून 1.5 भाकर नक्कीच खासान अशी. आणि 2 दिवस टिकणारी ही भाजी, अजिबात खराब होणार नाही. खूप छान. मग नक्कीच मैत्रिणी सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कारल्याचा कसा वाटला. तुम्हाला जर आवडला असला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा मैत्रिणी. चला, उद्या भेटूया. बाय.